आज मरे एस्टिमेट कमिटी मीटिंग आली आणि वी हॅड लास्ट टाइम इन आवर मीटिंग आम्ही चालले की विथ रिगार्ड्स टू NEP सो न्यू एड्युकेशन नॅशनल एड्युकेशन पॉलिसी जी आहा ते पॉलिसीचेर आतां कितली बजट घातलां कितें करपाक प्लॅन आहा केन्ना इम्प्लिमेंटेशन जातलें हें सगळी क्वेश्चनी चालली आनी तेजें आज डिस्कशन करुया म्हणून हाव वी कूड फायंड आउट वे दे हॅव गॉन रॉंग इन देयर एस्टिमेट्स हाव दे एस्टिमेट्स कूड हॅव बीन बेटर आनी सॅडली चोवपाक गेले जाल्यार वन थिंग इज दॅट वी आर नॉट कम्प्लायींग with the new education policy. On paper we have said we are going to start compliance. आम्ही national education policy follow करतले at foundation stage म्हणजे 3 years to 8 years nursery to 3rd standard हें जें आहा हें implement करतले पूण हें implement करपाक जे आमगेले सद्या रुल्स आहे एड्युकेशन रुल्स आहे ते आम्ही अमेंड करपा जाय ते अजून आम्ही अमेंड केले ना जे फ्रेमवर्क आहा एड्युकेशना फ्रेमवर्क आहा ते रुल्सांक घालपा जाय ते अजून केले ना 2 कोटी बजट दवरल्या ओनली 2 crores बजट एंड दॅट टू फॉर एकेडमिक सपोर्ट म्हणजे 2 कोटी एकेडमिक सपोर्ट फॉर नर्सरी जाल ना नाव वी आर ओनली लुकिंग एट नर्सरी आणि नर्सरी जी आहा ते सगळ्यो रेजिस्टर्ड आहे पयलीं गव्हर्मेंटा अंडर असो नाही न्हू तांकां सगळ्यांक रेजिस्टर करपा लायले जितल्यो नर्सरी रेकॉग्नायज करपाक जाय म्हणून पूण तांकां रेकॉग्नायज करपाक जाय जाल्यार एक स्ट्रक्चर आसपा जाय न्हू क्लासरुमा सायज आसपा जाय कितली आहा हाव यू आर गोइंग टू डू कांयच ना नथींग इज बीन गिवन सो सांगपा सांगलां सो पेरंट्सांक आज कळपा बरें वयर सकयल जावपाक कांय गरज ना पेरंट्सांक भिवपाची गरज ना NEP इज नॉट इम्प्लिमेंटेड इन गोवा सो आज पयली पाटी पेरंट्सांक भिवपाची गरज ना NEP इज नॉट इम्प्लिमेंटेड इन गोवा NEP एज पर पेपर इज बींग इम्प्लिमेंटेड ओनली इन नर्सरी पूण नर्सरी इम्प्लिमेंट जाल ना तें तुमीक खबर आहा इन्फ्रास्ट्रक्चर चड खबर एकेडेमिकली नर्सरी जाल ना कित्याक कायद्या प्रमाणे रुल्स एमेंड केले ना सो रुल्स एमेंड केले ना जाल्यार NEP इम्प्लिमेंटेशन एट नर्सरी जालें ना सो पेपराचेर NEP इम्प्लिमेंटेशन इन नर्सरी चल्ल्या सो बिसायड्स दॅट नथींग इज हॅपनिंग नेक्स्ट इयर 2024 येता म्हणल्यार आमी करतले वॉट दे आर प्लॅनिंग टू डू वेदर दे आर एबल टू गो अप वन स्टेज ओर नो सो दीस वॉज द टोटल डिस्कशन टुडे इट इज अ सॅड स्टेट दॅट 2 crores बजट हॅज बीन केप्ट फॉर नर्सरी अपग्रेडेशन टिचर्सींक ट्रेनिंग दिवपाक टिचरी अपग्रेड करपाक जावं ते मेकॅनिझम चालू करपाक इन ऑर्डर टू एन्श्योर की 2024 पूण तयार जावपा नाका सो 2 कोटी इज नथींग इफ यू गो आनी 700 सुमार कितें रेजिस्ट्रेशन इल्ली आहा सो 2 कोटी डिवायड बाय 700 केलें जाल्यार कितली पडटा तें तुमी चोवपाचें हाव दे आर गोइंग टू ट्रेन सो बजट इज व्हेरी लेस इंटेंशन ऑफ द गव्हर्मेंट इज नॉट देर वयल्यान ती उलयता आसतना कोण तरी उलोवपा लागलो की आमी जाय ते बरें ही दुसरी BJP स्टेट्स जी आहा ती सोकलार बसता ही 8th पासून लज पासून दिसना एक सांगपा हें अशें सांगता अस पूण सांगपा तें लज दिसता की दुसरी BJP स्टेटांत ही 8वी कक्षा पासून जमनीर बसता आमी बरे आहा सो दिस इज द टायप ऑफ डिस्कशन दॅट देअर ओन MLAs एंड देअर ओन पीपल आर सेयींग सो लज दिसता सांगपाक की हो सरकार जो आहा डबल इंजीन म्हणून नेमके इंजीन कितें जालें ती आमकांच खबर ना आनी आय थिंक एड्युकेशन इज नॉट इन गूड हँड्स हे फकत कंपेर करता की आमी बांकार बसता आनी ते जमनीर बसता बुकार कितकोन आनी टिचरी कितकोन रेडी करपा जाय फ्युचरिस्टीक प्लॅनिंग दे डोंट हॅव आनी द होल थिंग इज इट इज व्हेरी डिफिकल्ट द होल टॉपीक इज व्हेरी डिफिकल्ट तें सब्जेक्ट बरो डिफिकल्ट तो NEP इम्प्लिमेंट करपाक सो लेट अस सी नेक्स्ट स्टेप वी हॅव गिवन देम फ्युचर म्हणजे 2024 बजटाक NEPचेर कितली पयशे घालपा जाय हें प्लॅनिंग करून हाड म्हणलां वेन वी आर हॅविंग आवर नेक्स्ट मिटींग सो नाव ओनली वी वील स्टार्ट प्रिपेरिंग एंड वी वील ट्राय टू गायड द गव्हर्मेंट वेवर वी कॅन एंड टू गिव देम सम कायंड ऑफ यू नो पुश सो दॅट तो पयसो जो आहा आज हिंगा थिंगा घायल्लो परस टू पुट इन टू एड्युकेशन वन इज इन्फ्रास्ट्रक्चर वेन इट कम्स टू इन्फ्रास्ट्रक्चर PWD हॅज टू डू इन्फ्रास्ट्रक्चर म्हणटाय ते so PWD has to do education infrastructure let's allot 25% of PWD's budget to put on schools so they lock करून जाय म्हाका स्वता so these are the changes we have proposed let us see how it comes out next time we have told that estimate committee is going to discuss on PWD next time on PWD proposals and because NEP we are not ready NEP discussion झाले there is nothing much we could take as estimate committee to find out. So next time we are going to PWD and we have asked for a few things from the end. There is a lot of accidents and lot of other situations. What do you like to say? No, accidents problem हे जाल्ल्या की
जे भाशेन वी हॅव बीन कंटिन्युअसली सेईंग इन द असेंब्ली ऑल्सो की men in uniform are violating the laws and men in uniform are working for the chief minister and the chief minister's party. Very clear. Men in uniform are working for him. जेन्ना ते काम करता जाल्यार तेमकां मागीर कितकोन हें करतलो तूं? हाऊ यू आर गोइंग टू? एन सिंपल एग्जाम्पल इज युअर DIG सांपडलो ही देर सो मच ऑफ दीस पूण ते कांय केलें ना. ही हॅज नॉट बीन थ्रोन आउट. सो आज एक्सिडेंट कित्याक जाता? एक्सिडेंट जाता कित्याक मेन इन युनिफॉर्म आर नॉट देर टू मेक शुअर ट्रॅफिकींग इज सेफ, एवरीथींग इज सेफ. दे आर देर टू गिव तालांव. ते तालांव दिवपाय ते मशीन घेवनूच आसताय आनी होच एक्सिडेंट तेंगे मशिनाच वयन जाता. सो द होल प्रॉब्लम इज देर इज नो प्रॉपर अवेरनेस. म्हाका दिसता गव्हर्मेंटान 6 म्हयने ट्रॅफिक पुलिसेक सांगपा जाय तालांव कोणा दिनाका, ओन्ली अवेरनेस. कोणें हेल्मेट घालना तेका थांबय, बाबा हेल्मेट घाल रे, इट इज गूड फॉर यू. एक चॉकलेट दी ताका, ब्रिंग अ स्माइल ऑन हिज फेस आनी कॉमेर्स करचे. चॉकलेटीचे पयशे मोडाय, एक कॅडबरी दियाय आनी सांग वेअर युअर हेल्मेट, वेअर युअर हेल्मेट, वेअर युअर हेल्मेट, डोंट वायलेट, डोंट ड्रिंक अँड ड्रायव्ह. आनी अशें करून तालांव दिनासो 6 म्हयने जर लागले एंड यू वील सी हाऊ मेनी एक्सिडेंट्स आर रिड्युसिंग. समवेअर सम थॉट प्रोसेस हॅज टू चेंज. सो दे हॅव टू स्टार्ट गिविंग चॉकलेट्स rather than गिविंग तालांव अँड स्टॉप दिस तालांव मेकॅनिझम. सेफ्टी वीक बी तेणी हे करता न्हू. ते सेफ्टी वीक करता तोय एक इव्हेंट न्हू तुगेलो सेफ्टी वीक करपा. तेजेर कितें बजेट घालतातले ते सेफ्टी वीक करपाक. तेमगे कितें तालांव मारता सेफ्टी वीक म्हणल्यार. आनी रातचे बी भोंवता आतां पिवन. अरे रातचे पिवन दवरपाक तुमी भोंवता आनी तूं वयल्यान थिंग मागीर हे आपल्यागे बोर्सां घालपाक खबर करताय. सो हेंगे बरें राज. रातचे मर्सडीज आनी BMW गाडी चॅक करना, कॉमन मॅन बायकार धरता. BMW आनी हुंच्यो आमगे कॉन्स्टिट्युएन्सी काळे आर्स घालून भोंवता मरे. हेंकां कापस्तात हुंय रे काडपा तेंगेली टिंटेड ग्लासीस घेवन मुगे कॉन्स्टिट्युएन्सी बाणाले कॉन्स्टिट्युएन्सी भोंवताय सगळे. हांवें आतां नंबरूय दिवपा जाय तुमकां. एसेंब्लींत उलयलें मरे. आज पासून कापस्तात ना मरे तेंकां. गाट्स दाखय मरे तुमी. अजय देवगनागे मुवी चोयले मग दादा. मुवी चोयन अजय देवगन जाय मरे ओडाय मरे आनी काडाय हें गेले. कोणा रावता? ओल्ड ना म्हणटा तुमी, सीएमाचे ओल्ड ना म्हणटा होम डिपार्टमेंटाचे. ना ना सीएमाचे होल्ड ना म्हणून सीएमान मॅन्युप्युलेट केल्लो होम डिपार्टमेंट. होल्ड आनी उंचो आख्खो सीएमा होमूक घराक वयल्लो आनी होमान उरलो. तेगेले होम जाल्ले आनी ताका लागून जाल्ले. मर्डर, मोलेस्टेशन. सी द होल प्रॉब्लम टुडे इज सी प्रत्येक घरांत मरे आमी चले जे आहा वी हॅव टू बी एड्युकेटेड टू गिव रिस्पॉन्सिबिलिटी. सेक्स एड्युकेशन जें आसता इट हॅज टू बी गिवन नॉट एट अ लेटर स्टेज. इट हॅज टू बी इन पार्ट ऑफ लायफ करूं जाय. तें रिस्पेक्ट फॉर वुमन हें चालू जावपा जाय. नाजाल्यार दीस वील कीप ऑन हॅपनिंग. सो समवेअर आय थिंक वी हॅव टू चेंज आवर वे ऑफ लुकिंग एट थिंग्स. अदरवायज ऑल दीस मॉलेस्टेशन जावं मर्डर्स वील कीप ऑन हॅपनिंग. हुंय काय एक फ्री हँड आहा की तूं सुंटतलो. गोवा में आके कुछ भी करेगा तो आप तो छूट जाएगा. आप टेंशन ना ले लो. थोड़े दिन के लिए काला आपके ऊपर डाल के चद्दर डाल के अंदर लेके जाएगा. कौन है अंदर पता नहीं मगर काला तो डाल के लेके जाएगा. वो चोर है या डुप्लिकेट डमी है वो पता नहीं मगर लेके तो जाएगा काला डाल के. फिर पैसा देके निकलेगा. आयज माद्दोळच्या PIचेर इन्व्हेस्टिगेशन स्टार्ट केलां पुलीस डिपार्टमेंटान. जेन्ना इन कनेक्शन विथ अमित पादेकर ते एविडन्स हे केला म्हणून तुमचें कितें म्हणणें हेजेर? सी अमित पालेकर इज एन एडवोकेट बाय हिमसेल्फ. why will he go and temper any evidence? So हे मरे प्रॉब्लम कितें जाल्ल्या तुमी चोयलें जाल्यार आख्खे आम आदमी पार्टी आहा कोणा आनी कोणाक त्रास करता ते केन्ना चोयलें तुमी? आनी कोणाकूय आज गोंया हुंचे दुसरे पार्टीचे लिडरांक कोणाकूय हे केले कितली आहा मरे. दिल्ली म्हूण तूं चोय तूं आम आदमी पार्टीचे लिडर भितर जेली ना. मुचे चोर म्हणटाय ते आम आदमी पार्टी. मनीष सिसोदिया चोर, हे सगळे आमी चोर आनी आमकां भितर गायले. सो दॅट द प्रॉब्लम इज नॉट दॅट. द प्रॉब्लम इज आम आदमी पार्टी इज द ओनली पार्टी हियर हू इज गोईंग टू कॅच देम. हेमकां धरून मरे फुगार करपी फकत एकूच पार्टी आहा. कोण कॉम्प्रोमायज जावपा ना. सो ताका लागून हे आतां हुंय जाल्यार हुंय सगळ्यांक टायट करपा सोदता. इलेक्शन येता न्ही सो दे डू नॉट वॉन्ट अस टू बिकम वॉसिफरस. हुंय काय एंगेज करपा सोदता. सो अमिताकूय ते आतां तशें करून केलां. आनी एक इशू म्हणटा पळय तो वन नेशन वन इलेक्शन्स. हाऊ डू यू सी दिस? हाऊ डू यू रिएक्ट? सी वन नेशन वन इलेक्शन हे म्हूण कॉन्स्टिट्युशनाक बसता म्हणजे आमी एक व्हडलें लेटर घेवन वचपाचें भितर. ZP हूच सिंबल रे, MLA हूच सिंबल रे, MP हूच सिंबल रे, पंचायत सरपंच नाजाल्यार सगळे एक हेजेर जालें ना.
ओगली इलेक्शना बराबर. सो मागीर कितलो वगत लागतलो भितर वचपाक. एंड इज इट पॉसिबल? सो दिस इज ओनली घुसपावड करपाक. द एंटायर फोकस आय थिंक इज डायवर्टेड टुवर्ड दीस टॉपीक सो दॅट द एक्च्युअल फोकस वीच इज देर, इंडिया इकॉनॉमी जी आहा, इंडियाचो ग्रोथ जो आहा, जो जावपाचो आहा तो जायना, जी म्हारगाय जी आहा ताजी फोकस डायवर्ट करपाक. आज जी म्हारगाय जी सिलिंडर वाडोवन पयशे वयले आनी आतां 200 देंवयले. सो हें जो प्रोसेस आहा पयशे लुटपाचो प्रोसेस, जी स्ट्रॅटजी ऑफ स्टिलींग फ्रॉम अ कॉमन मॅन, ही स्ट्रॅटजी जेन्ना लोकांक कळटा ती दांपपा जाय जाल्यार असल्यो गोश्टी आमी चालू केल्यो. वन नेशन वन इलेक्शन. Why are ministers are supporting like Cabral, Sudhin Davlikar? See, the problem is all these years they have never thought about one nation, one education. हें तेमगे philosophy जायना. So then finally what they have to do? They have to all support. No, they are part of the team. तेंक काळजाचो तेमकांय जाय one nation, one education. तेमकां जाय पूण जायना न्ही करपाक. So what they will do? They have to support. But two one nation, one education उलयता. हें one nation, one election. No? अरे वन नेशन वन एड्युकेशन करपाची गरज आहा. वन नेशन वन एड्युकेशन इज द नीड ऑफ द आवर. एड्युकेशन आसल्यारूच नेशन डेव्हलप जातलें आनी नेशनाक कळटलें हुंच सिंबलाचेर कोणा वोट मारपा जाय तो. तुमी एड्युकेटू करना जाल्यार आख्या पापेलाचेर मागीर आम आदमी पार्टीक सगळे वोट मारून तुमी फुडें जाल्यार कितें करतले? झाडवा सिंबलाचेर मारीत रावपाचें सगळ्यांक. एड्युकेशन कोणाक ना म्हणटा ते. ना एड्युकेशन ना म्हणना. द गव्हर्मेंट ऑफ द डे इज ओनली ट्रायंग टू ब्लफ द पीपल. हो ब्लफ करपाचो सरकार आनी ब्लफ करून लोकांक डायवर्ट करपाचो. टोमाटां प्रायस, गॅसी प्रायस हे कितें करून लोकांक फुटयताय हो करपाचो सरकार. सो दॅट इज द रिजन इन्स्टेड ऑफ डुईंग वन नेशन वन एड्युकेशन दे आर ट्रायंग टू डायवर्ट इट टू वन नेशन वन इलेक्शन. सो दीस इज ऑल ट्रायंग टू जस्ट डायवर्ट द फोकस आनी मागीर झूप करून डिसेंबरान इलेक्शन म्हणून सांगतले. इतलें आनी काय नाही. There is one more topic, the debate is going on. The name India should be Bharat. What do you like to say about that? सो प्रॅक्टिकल आसपा जाय न्ही. एज पर द कॉन्स्टिट्यूशन जरी तरी एक रेजोल्युशन घालून वो अशें करून जर तरी इंडियेन हांव भारत चेंज करपा जाता आशिल्लें जाल्यार तेश करून हांव सदां येवन चेंज करता आशिल्लें. देर इज एवरीथींग दॅट इज गोइंग टू चेंज. म्हणजे प्रत्येक करन्सी कोलॅप्स जाली आमगेली. 500 रुपये 2000 ते सगळे सोड 10 रुपया नोट सगळ्याचे इंडिया आहा मरे सगळे कोलॅप्स जाले. सो डज इट मेक सेन्स? दीस हो आख्खो आतां आज तेमी सडनली दे गॉट पॅनीक विथ द फॉर्मेशन ऑफ इंडिया. विथ द फॉर्मेशन ऑफ इंडिया ते इतली पॅनीक जाले. सो तो इंडियाचे जो फोकस आशिल्लो फॉर्मेशन ऑफ दीस महागठबंधन जो अलायन्स जाल्ले तो फोकस तेजेसून डायवर्ट करपाक कितकोन करतले. एक टॉपीक पावना. वन नेशन वन इलेक्शन एक टॉपीक जालो. इंडिया भारत 2 टॉपीक जाले. फोकस डायवर्ट करपाक सगळो फोकस डायवर्ट करपाक. कित्याक नाजाल्यार इंडियाचे फोकस वयत न्हू आनी इंडिया एलायन्साचे फोकस वयता. जितलो टायम इंडिया एलायन्साचे वयतला डायवर्ट एवरीथींग चेंज करपाक. सो आय थिंक समवेअर पीपल of Goa and people of India needs to understand and will understand. It's just the matter that everybody comes united together and tries to understand ki amka day to day basis kiti jay amka day to day basis we need to have a common good living, a good quality living aspachi garaj aha. ते quality living करतलो जाल्यार good education जाय आमगे भुरग्यांक, good health services जाय, good benefits जाय which the government needs to give us. आनी आमगे modules already प्रूव्ड आहाय दिल्ली. सो असल्यो मॉड्यूल्स जरी तरी दुसरे गव्हर्मेंटा कडेन थोडे मॉड्यूल्स जाय सगळ्यांगेले कंबायंड मॉड्यूल्स करून बरो एक कॉमन अजेंडा केलो फॉर इंडिया. आय थिंक इंडिया इज गोइंग टू बी दी नंबर 1 and we need to all work to make India number 1.